हाय हॅलो नमस्कार. माधुरीज फुडकट्ट्यामध्ये माधुरी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर आता आपलं नवरात्रीचं स्पेशल थालीपीठ करून झालं, अगदी झटपट करणारं. त्याच पद्धतीने आपण आता करणार आहोत नेक्स्ट म्हणजे उपवासाचं डोसा. तर उपवासाचा डोसा तोही झटपट होण्यासारखा, कुठेही आंबवायची गरज नाहीये. आणि हा डोसा ना म्हणजे तुम्ही अगदी चटणी नसेल तर चहा बरोबर खाल्ला तरी तो उत्तमच लागतो. अगदी घावणे कसे खातो आपण अगदी त्याच प्रकारे लागतो आणि तेवढाच मऊ आणि इतका सुंदर होतं. तर तो कसा करायचा एकदम झटपट आणि चांगली रेसिपी तुम्हाला करते मी शेअर. तर त्यासाठी आपल्याला जावं लागेल आपल्या किचनमध्ये. तर मस्त आपले हे उपवासाचे डोसे करण्यासाठी मी काय केलं आहे, इथे 1 कप वरीचे तांदूळ छान अर्धा ते पाऊण तास भिजत ठेवलेले होते. आणि हे छान भिजल्यानंतर आपण काय करणार आहोत, यांना मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत थोड्याशा पाण्यासोबत. खूप जास्त पाणी घालायचं नाहीये, तर अगदी थोडंसं पाणी घालायचं. त्याचबरोबर थोडंसं आलं आणि थोडीशी हिरवी मिरची मी यात घातलेली आहे चवीसाठी, जेणेकरून हे डोसे तुम्ही चहा बरोबरही एन्जॉय करू शकता. आणि त्यानंतर थोडंसं दही घातलं आहे, म्हणजे अर्धा कपपेक्षा थोडंसं मी दही घेतलेलं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे आणि मस्त असं हे पूर्णपणे मिक्सरला बारीक करून घ्यायचे. तर इथे आपलं हे मिश्रण पूर्णपणे बारीक झालेलं आहे. आणि बघा, खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही आहे. तर असं हे व्यवस्थित आपण वाटून घेतलेलं आहे, छान बारीक वाटून घ्यायचं आहे. तर ह्या मिश्रणामध्ये जर तुम्ही ना वरीचे तांदूळासोबत थोडंसं राजगिऱ्याचं पीठ जर घातलं, म्हणजेच हे मिश्रण वाटून झाल्यानंतर त्यामध्ये राजगिऱ्याचं पीठ 3 ते 4 चमचे जर तुम्ही घालून घेतलं तर आणखीन ते छान होतात. पण आपण इन्स्टंट करतो आहोत, काय वस्तू सगळ्या अवेलेबल नसतील तर तुम्ही असेही केलेत तरी ते छान लागतात. तर आपलं बॅटर वाटून झालेलं आहे, ते साईडला ठेवले. आता आपण चटणी करून घेऊया उपवासाची. तर इथे मी 1 कप शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाण्याचा कूट, जो भाजलेले शेंगदाण्याचा कूट मी रेडी करून ठेवला होता तो घेतलेला आहे. त्यात घातलेला आहे मी 1 चमचा भरून दही, थोडीशी कोथिंबीर जर तुम्ही उपवासाला खात असाल तर, थोडंसं जिरं आणि थोडीशी हिरवी मिरची, अगदी आपल्या चवीनुसार सर्व काही घ्यायचं आहे. आणि मस्त अशी ही चटणी मिक्सरला वाटून घ्यायची आहे. तर इथे माझी चटणी मिक्सरला छान वाटून झालेली आहे. बघा, मस्त अशी ही वाटून झाली. एकदम अशी जास्त पेस्ट नाही करायची, हलकी अशी ती दरदरी असली पाहिजे, अशा पद्धतीने ही वाटून घ्यायची आहे. आणि आता आपण त्याला फोडणी करून घेऊया. तर फोडणीसाठी मी इथं घालते आहे 2 ते 3 चमचे तेल. तेल छान गरम झालं की त्यात आपण घालूया जिरं. जिरं छान तडतडलं की थोडेसे कढीपत्त्याची पानं घालून घेऊया. तुम्ही उपवासाला खात असाल तर घालू शकता. त्यानंतर आपली वाटलेली हे चटणीचं मिश्रण ह्यात घालून घ्यायचं आणि मस्त अशी चटणी व्यवस्थित ढवळून घ्यायची. आणि गॅस खूप फास्ट ठेवायचा नाही आहे, कारण की शेंगदाण्याची चटणी आहे ती पटकन लागण्याची शक्यता असते. त्यामुळे गॅस अगदी मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे. आणि आपल्याला लागेल तेवढं पाणी घालायचं आहे, थोडंसं पाणी घालायचं, कारण की शेंगदाण्याची चटणी असल्यामुळे ती लगेचच घट्ट होऊन जाईल. तर तिला थोडंसं आपल्याला एक बॉईल आणायचं आहे, एक उकळ आणायची. त्यासाठी मी थोडंसं अर्धा कप पाणी घालून घेतलं, छान उकळ काढून घेतली, गॅस बंद करून घ्यायची. आणि आपली ही तर चटणी छान जबरदस्त तयार झालेली आहे. तर चटणी ही आता बाजूला ठेवून देऊया आणि आपले डोसे करायला घेऊया. तर डोस्यासाठी मी इथं पॅन ठेवून घेतलेला आहे. पॅन आपला छान गरम करून घ्यायचा. पॅन गरम झाल्यानंतर गॅस मीडियम फ्लेमवर किंवा स्लो ठेवा सुरुवातीला. आणि थोडंसं पाण्याचा हात शिंपडून तो पॅन छान पुसून घ्यायचा. आणि आपलं डोश्याचं बॅटर 1 चमचा भरून असं घालून घ्यायचं. आणि जसे आपण डोसे करतो त्याच पद्धतीने छान एकसारखं फिरून घेऊन आपला हा जबरदस्त असा उपवासाचा झटपट होणारा डोसा इथं तयार आहे. मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही राजगिऱ्याचं पीठही ह्यात घालू शकता. अगदी 3 ते 4 चमचे घातले तरी पुरेसे आहे 1 कप वरीच्या तांदळासाठी. त्यानंतर डोश्याच्या बाजूला मी तेल सोडून घेतलं आणि वरूनही छान तेल लावून घेतलं. बघा, डोसाच्या कडा लगेचच बाजूला होत आहेत. आणि मस्त असा आपला हा डोसा इथे तयार झालेला आहे. दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा करूया, आणखीन एक डोसा करूया. मस्त असे हे डोसे तयार होतात. आणि जर चटणी करायला वेळ नसेल तर तुम्ही चहा बरोबर हा डोसा एन्जॉय करू शकता. आणि चटणी बरोबर तर तो अफलातून जातो. इतका जबरदस्त हा उपवासाचा डोसा झटपट तयार होतो. छान असं तेल लावून घ्यायचं, 2 मिनिटं झाकण लावून घ्यायचं. मीडियम फ्लेमवरती मात्र हे तेव्हा करायचं आहे.
आणि दोन्ही बाजूने मस्त असा हा डोसा करून घ्यायचा आहे। तर इथे हे आपले छान असे जबरदस्त डोसे तयार झालेले आहेत। अगदी आपण जसा नॉर्मल डोसा शेकतो किंवा बनवतो त्याच पद्धतीने त्याला परतून घ्यायचं आहे, शेकून घ्यायचं आहे। मस्त कुरकुरीत हे डोसा करू शकतो, नरमही करू शकतो। त्या पद्धतीने आपल्याला जसं आपण डोसा करतो त्या पद्धतीने हे डोसे करून घ्यायचे आहेत। आणि इथे आपले जबरदस्त असे हे वरीच्या तांदळाचे झटपट उपवासाचे डोसे तयार झालेले आहे, उपवासाच्या चटणीसोबत। तर नक्की करून बघा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंट्स करून नक्की सांगा। त्याचबरोबर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि इथे हे आपले उपवासाचे डोसे मस्त असे जबरदस्त असे झालेले आहेत। बघा मी तुम्हाला तोडून दाखवते। बघा नरम ही मस्त झालेले आहेत आणि बाजूला कडापी छान कुरकुरीत झालेले आहेत। चहा बरोबरही तुम्हाला सांगते इतके उत्कृष्ट लागतात हे। तर असे हे उपवासाचे डोसे तुम्ही घरी करा आणि एन्जॉय करा। त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।